कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे 2 दिवसाच्या गगनबावडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. गगनबावडा तालुक्यातील कातळी, नरवेली, लखमापूर, बोरबेट, बावेली तसंच जरगी, माणबेट त्याचबरोबर शेळोशी, धुंदवडे, चौधरवाडी आदी गावामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज यांना दिल्लीत पाठवण्यासाठी सर्वांनी एकदिलानं काम करा असं आवाहन केलं. आपला पक्ष हा एकच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असून गट तट विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. देशाला कळलं पाहिजे कोल्हापूर लय भारी आहे. अशा पद्धतीनं शाहू महाराजांना मताधिक्य द्या असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आज आपली निवडणूक पक्ष गट काही नाही. आपला पक्ष एकच एकच विषय. बाकी ठीक आहे, बाकीच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते भांडण होत राहतील, कसा होतात तिकडे, त्याचा काही विचार करू नका. आता मात्र लोकसभेला दुसरा कुठलाही विचार आपण कोल्हापूर जिल्हावाल्यांनी करता कामा नये, कोल्हापूरकरांनी करता कामा. एकच आपल्याला शाहू महाराज लीड असं द्यायचं की देशाला कळलं पाहिजे की कोल्हापूरवाली लय भारी आहे. कळलं पाहिजे. यावेळी बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिल्याचं सांगितलं. आता त्यांच्या कार्याचा वारसा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती चालवत आहेत. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात किती निधी दिला असा सवाल उपस्थित केला. आम्ही नवीन पिढीतले जे लोकप्रतिनिधी आहेत हे शाहू महाराजांचं नाव चांगल्या पद्धतीने वापर करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी का केंद्रात फंड येत नाही, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना. मला सांगा, शाहू महाराज हा ब्रँड नाही आहे का? आज कुठे आम्ही कोल्हापूरच्या बाहेर गेलो, बट्टी पाटील असू दे, अभिजिताई शेट्टी असू दे, संभाजी पाटील असतील, कोल्हापूर म्हटलं काय म्हणतात, शाहू महाराजांचं कोल्हापूर, शाहू महाराजांच्या कोल्हापूरची आठवण सांगतात. मग आमची जबाबदारी नाही का की जे लोकप्रतिनिधी आहेत, जे खासदार आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे तिथं लोकसभेत की शाहू महाराजांचं महत्व काय, शाहू महाराजांच्या बाबतीत तिथं सांगून अधिक तो फंड इथं कसं खेचून आणता येईल याच्याकडे सगळं नियोजन पाहिजे. यावेळी कातळी गावचे उपसरपंच शब्बीर नाचरे, कंदलगाव, राही आणि चौके ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संभाजी कांबळे, माणबेटचे सामाजिक कार्यकर्ते MG गुरव, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, बाविलीचे सरपंच युवराज कदम, कडवेगावचे सरपंच रेश्मा परीट, जरगी गावचे सरपंच सुलाबाई अंबुसकर, शेलोशी गावचे सरपंच भारती कांबळे, धुंदवडेचे सरपंच MG पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.